आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. संत शिरोमणी श्री गुरु रोहिदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या समरसता संकल्प अभियान अंतर्गत पवित्र कलश सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये आयोजित करण्यात आला आहे. संत शिरोमणी श्री गुरु रोहिदास महाराज यांचा जन्म ठिकाण वनारसी येथून आणलेल्या पवित्र माती दर्शनासाठी देशभर भाजपाच्या वतीने वितरित करण्यात आली आहे. आज मिरजेत संत शिरोमणी श्री गुरु रोहिदास महाराज यांच्या जन्म ठिकाणची आणलेल्या पवित्र माती कलशाचे पूजन आणि आरतीचे मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मिरज शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये सर्व समाजातील महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 650व्या जयंतीनिमित्त भाजपाकडून समरसता संकल्प अभियान अंतर्गत पवित्र कलश मिरजेचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून भाजपा मागासवर्गीय सेलचे सांगली जिल्हा अध्यक्ष नितेश कांबळे यांनी हा पवित्र कलश संभाजीनगर येथे जाऊन मिरजमध्ये आणला आहे. हा पवित्र मिरजेतील शिव विठ्ठल मंदिर सांगलीवेस येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. यावेळी मिरजेचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे, सौ स्वातीताई सुशांत दादा खाडे, भाजपा मागासवर्गीय सेलचे सांगली जिल्हा अध्यक्ष नितेश कांबळे, नगरसेवक श्रीमती बानू मुसा जमादार, सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक दयानंद खोत, काकासाहेब धामणे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, डॉक्टर महेश कुमार कांबळे, बाबासाहेब नाना सातपुते, रुपाली देसाई, सौ रुपाली गाडवे, आकाराम उर्फ पप्पू कोळेकर, डॉक्टर हेमराज सातपुते, सरदार सातपुते, अभिजित आठवले, प्रभाकर नाईक, नितेश कांबळे, संघर्ष सातपुते, राजू सातपुते, अमर सूर्यवंशी, दिलीप सातपुते, श्याम भंडारे, भानुदास सातपुते, योगेश सातपुते, संदेश सातपुते, शंभू आवळे, अनिता वाघ, लक्ष्मी सातपुते, बनुबाई सातपुते, सुनीता सातपुते, राजश्री सातपुते, भास्कर सातपुते, अतुल वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 31 तारखेला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला. आज श्री संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त आज आपल्याकडे भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सद्गुरूंनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलं, समाजाला चांगलं सांगितलं. मन में चंगा तो कटोरी में गंगा, असे बरेच चांगले चांगले उपदेश केले आपल्याला. त्या माध्यमातून आपण सगळे समाजाचे लोक, फक्त तेच आंबार होते म्हणून चर्मकाचे लोक आम्ही आलो असं नाही, पण सगळ्या समाजाचे लोक इथं सगळे एकत्रित झालेले आहेत. हा सुरुवात केली आपण आता एक जयंती साजरी करायची, आणि ही जयंती कायमस्वरूपी चालू राहील. सद्गुरूंची आठवण, सद्गुरूंचं प्रेम, सद्गुरूंचे आशीर्वाद सगळ्यांना मिळतील. त्या पद्धतीनं हे कार्यक्रम वर्षानुवर्षी व्हावेत, आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी पुऱ्या ताकदीनं, आत्मविश्वासानं सद्गुरूंचं दर्शन घ्यावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. ही रॅली आता निघेल. रॅलीनंतर सगळे मंदिरात येतील. मंदिरात कलश जो वाराणसीवरून एक सगळ्या देशभर हा कार्यक्रम चालू आहे आता, त्यामध्ये महाराष्ट्र पण चालू झाला आहे. वाराणसीला जिथं सद्गुरूंचा जन्म झाला तिथून त्या कलशामध्ये तिथली माती आलेली आहे, आणि त्या मातीचं पूजन होतं आहे. आणि हे कलश प्रत्येक तालुक्यात जाणार आहेत, प्रत्येक राज्यात गेले, प्रत्येक जिल्ह्यात गेले, आणि प्रत्येक तालुक्यात जाणार आहेत. त्या माध्यमातून ह्याचं पूजन हे होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण रॅली झाल्यानंतर कलश हा आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण ठेवला जाईल, आणि त्या विठ्ठल मंदिराच्या कलशाचं सगळ्यांनी पूजन करायचं, दर्शन घ्यायचं. दर्शन घेतल्यानंतर आज आम्ही सगळ्या नियोजकांनी एक सद्गुरूंची एक फोटोकॉपी, जे दर्शन घ्यायला येतील लाईनमध्ये शिस्तीमध्ये, त्यांना एक फोटोकॉपी, अशा फोटोकॉपी आपण सगळ्यांना आणलेल्या आहेत. ते फोटोकॉपी आपण घ्यायच्या आहेत, चांगली फ्रेम करायची आहेत, आणि फ्रेम करून आपल्या घरामध्ये त्याचं पूजन कायमस्वरूपी आपण ठेवायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून त्या कॉप्या वाटल्या जातील. नंतर आपला प्रसाद होईल, आणि प्रसाद नंतर दीपज्वलन होईल. दीपज्वलन आपण करतोय, दीपज्वलन झाल्यानंतर मग प्रसाद होईल, आणि प्रसाद नंतर हा कार्यक्रम संपेल. संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने देशभरामध्ये
संतांचे पवित्र माती कलश यात्रा सुरू केलेली आहे। समता सरता संकल्प यात्रा ही सन्मान्य रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे। आज सन्मान्य मिरजेचे लाडके आमदार सन्मान्य सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर सांगली वेस यांच्या इथून मंदिरापासून आज मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे। या कार्यक्रमासाठी सर्व समाजाचे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। या कार्यक्रमामध्ये दीपरम्य सोहळा असा आयोजित केलेला आहे। तसंच लाइटिंगची भव्य अशी व्यवस्था, महिलांची संख्या ही खूप जास्त होती आजच्या कार्यक्रमासाठी। या कार्यक्रमासाठी सर्व समाजानं उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। हा कलश मिरवणूक होऊन मिरज शहरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे, तर सर्व भाविक भक्तांनी याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे 750व्या जयंतीनिमित्त वाराणसीच्या या पवित्र भूमीतून ते मातीचा कलश आलेला होता। संभाजीनगर येथे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या शुभ हस्ते या कलशाचं वितरण प्रत्येक जिल्हा अध्यक्षाच्या हस्ते केलं होतं। त्यानंतर ते प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं वितरण आणि घरोघरी त्याचं पवित्र पोचावं या उद्देशानं भारतीय जनता पार्टी यांनी हा यात्रेची संकल्पना सुरू केलेली आहे। असं संतांचं म्हणणं होतं की मन चंगा तो कटोती में गंगा, या उद्देशानं आज हा संकल्प सुरू केलेला आहे। मन पवित्र असेल, स्वच्छ असेल तर कोणत्याही आपल्याला कधीही अडचण येत नाही, या उद्देशानं आज या मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे।